मागील 10 दिवसापासून यांचं वाटप सगळीकडे चालू आहे हा, आणि आता ह्यांची दडपशाही चालू आहे हा, की इथं पंचनामा नाही करायचा पोलीस स्टेशनला. का पोलीस स्टेशनला? इथेच पंचनामा होईल तोच मी उठणार नाही. आणि कोण आहे कार्यकर्ते? स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की नंदू नाही, त्या कोण आपला नाही, ओमनाथ नाटेकर आणि विशू पेडणेकरचे कार्यकर्ते राजाजी पदवरून आलेत आणि स्पष्टपणे त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे की आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. रंगे हात पाकिट पकडलेला आहे आणि इथल्या प्रत्येक घरात जा, प्रत्येक घरातला नागरिक त्यांना तुम्हाला दिलेलं पाकिट दाखवेल. आणि आमचे इथले नागरिक स्वाभिमानी आहेत, त्यांच्या घरात जबरदस्तीने पाकिटं दिलेली आहेत. आणि असंच नाही, इथेच नाही, आज आयरेगाव असेल, सगळीकडे असेल, यांचे सगळे पडदे फाश मी केले. हा, कोण आहेत हे कोण आहेत? जावा आयरेगावात किती अनधिकृत बांधकामं चालू आहेत, त्याचे जनक कोण आहेत? रवी पाटील, नवीन दिलीप पाटील यांच्या ऑफिसच्या जवळ आमचे कार्यकर्ते पत्रकार वाढवते, परिचयपत्रक वाढवते, पॅम्पलेट वाढवते. त्यांना जबरदस्ती पकडलं गेलं, त्याला पकडून त्याला मारलं गेलं. त्यांच्या खिशामध्ये पैशाची पकड टाकली गेली आणि त्यांना सांगितलं की हे पैसे वाटप खोटा हा दिला गेलेला आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. यांना पूर्णपणे यांनी हा षडयंत्र आहे. कोणीही लक्षात ठेवा, कोणीही कुठल्याही ऑफिसच्या बाजूला किंवा घराच्या बाजूला कोणीही पैसे वाटू शकत नाही. आणि ते विरोधी उमेदवाराचा माणूस पैसे वाटेल का? एवढी हिंमत कोणामध्ये आहे का? त्यांच्या घराच्या बाजूलाच पैसे पकडले गेले आहेत. त्यांच्याकडे आमचे कार्यकर्ते पैसे पत्रक वाटण्यासाठी आले, त्यांच्या खिशात पैसे टाकले गेले आणि त्यांना पैसे वाटण्यानुसार आम्ही युतीमध्ये ना जिल्हाध्यक्ष ना आमदार आम्ही कोणी इथे ना रवींद्र चव्हाण कधी काही फिरकले नाही आहेत. पण आज हा पॅम्पलेट वाटताना जर आमच्यावर अन्याय होत असेल, साधं आम्हाला त्यांच्या एरियामध्ये पॅम्पलेट वाटत येत असेल तर हा आमच्यावर होणारा अन्याय आहे आणि आम्ही तो मान्य करणार नाही. यावेळेस आमचे कार्यकर्ते पत्रकं वाटत होते, त्यांच्या खिशात पैसे टाकले गेले आणि सांगितलं की हे पैसे वाटत असेल, खोटा आरोप आणला गेलाय. चौकशी व्हावी सखोल एकदम. हा, आम्ही आता दादांना सांगितलं, चव्हाण साहेबांना सांगितलेलं आहे, तसं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही लवकर ते आता काहीतरी डिसिजन घ्या. कारण कार्यकर्ता फिरू शकत नाही, एवढी दडपशाही इथे आहे, एवढं दादागिरी इथे आहे. कार्यकर्ते भेटत पकडतात, त्याची पैसे टाकतात, मारतात. त्याच्यामुळे ही दडपशाही आहे आमच्या कार्यकर्त्यांवर. ही आम्ही सहन करणार नाही.